Let us turn to Genesis उत्पत्तीकडे वळूया. chapter 3. उत्पत्ती याचा 3रा अध्याय. Here we see God had made the heavens and the earth. येथे आपण पाहतो देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. And he had given everything into the hands of Adam and Eve. आणि त्यांनी सगळ्या गोष्टी आदाम आणि हवा यांच्या हातात दिल्या होत्या. How amazing. किती आश्चर्यकारक. And God said to them, आणि देव त्यांना म्हणाला, Genesis chapter 2, उत्पत्ती 2रा अध्याय 16 and 17. 16 व 17 वचन. And the Lord God commanded the man, saying, Of every tree of the garden thou mayest freely eat, but of the tree of the knowledge of good and evil thou shalt not eat of it, for in the day that thou eatest thereof thou shalt surely die. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास So मरशील. God had designed a lovely garden देवाने एक सुंदर बाग निर्माण केली होती. with lot of fruit, त्यात खूप फळ झाडे होती, plenty, खूपच फळे होती. but he told Adam and पण त्याने Eve, आदाम व हवेला सांगितलं, Of the tree of the knowledge of good and evil thou shalt not eat. तुम्ही बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये. One fruit एकच फळ खाऊ नका. from one tree एका झाडाचं एकच फळ you should not touch. की त्याला तुम्ही स्पर्श देखील करू नका. Everything else is for you to enjoy. बाकीच्या सगळ्या झाडांची फळं तुम्ही खाऊ शकता. This morning I met with some young brothers. आज सकाळी मी काही बंधूंना भेटलो, तरुण बंधूंना. They were showing me something on the ते मला internet, इंटरनेटवरून some music काहीतरी संगीत दाखवत होते. with all some devilish सगळं सैतानी संगीत होतं. something. I don't know anything about it. मला त्यापैकी काहीच माहित नाही. I have no clue it exists. मला त्याबाबत काहीच माहिती नव्हतं. But they're showing it to पण me. त्यांनी मला ते दाखवलं. Then I was thinking to मग मी myself, विचार करू लागलो की how do these fellows know about all this dirt या तरुणांना या सगळ्या वाईट गोष्टींविषयी कसं काय बरं माहिती होतं. on the internet? इंटरनेटवरच्या सगळ्या त्या गोष्टी, I don't even know it exists. अशा प्रकारचं काही आहे हे मला माहित देखील नव्हतं. And here these आणि येथे हे मुलं, simple village boys गावाकडचे मुलं ते होते, know it त्यांना ते exists सगळं काही माहिती होतं. and showing it to me as if they're IT आणि experts. त्यांनी मला ते सगळं दाखवलं जसं काय ते खूप IT मधले हुशार लोक आहेत. I was wondering, I asked one of our आणि brothers, मग मी एका भावाला विचारलं, how do they know all this garbage? या मुलांना या सगळ्या वाईट गोष्टी कशा काय ठाऊक आहेत. You know what he said? ते काय म्हणाले माहितीये का, The friends they keep. त्यांना जे मित्र आहेत त्यामुळे, Company they keep. त्यांना जे मित्र आहेत ज्यांच्या सहवासात ते राहतात त्यांच्यामुळे ते माहित आहे. Look. पहा, So if I have an appetite for जर evil, माझ्यात वाईटा करता भूक असेल, my तर friends, माझे मित्र कोण असतील बरं? tell me, मला सांगा. those who like evil. की ज्यांना वाईट आवडतं तेच मित्र. If I'm a robber, जर मी लुटारू असेल who are my तर friends? माझे मित्र कोण असतील बरं? Robbers. लुटारूच. If I'm a जर liar, मी खोटारडा असेल who are my तर माझे friends? मित्र कोण असतील बरं? ते Liar. देखील लबाड बोलणारे असतील. Now office. Let's move to the मला office. ऑफिस कडे जाऊया. If I'm a bribe taker, जर मी लाचखोर असेल who are my friends? तर मग माझे मित्र कोण असतील बरं? Loudly? जोरात सांगा. Correct. बरोबर. If I'm a bribe जर taker, मी लाचखोर असेल my friends will be bribe takers. तर माझे मित्र देखील हे लाचखोरच असतील. If I'm an honest man, जर मी एक इमानदार माणूस असेल are my friends bribe takers? तर माझे मित्र लाचखोर असतील का? Call them crooks. Hey, what up? तुम्ही त्यांना सांगाल की जा इथून Return the food, return the money. आणि घेतलेले ते लाचेचे पैसे जाऊन परत करा. Look at that. लक्षात घ्या. So, त्यामुळे you can tell everything about a person by the company they keep. लोक ज्या लोकांच्या सहवासात असतात त्यावरून तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगू शकता.
Everything. त्यांच्या बाबत सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतात की ते कशा आहेत. If you have ungodly relatives जर तुमचे नातेवाईक देवहीन असतील and you like their company, त्यांचा सहवास तुम्हाला आवडत असेल, I will tell you you're an ungodly person. तर तुम्ही देखील देवहीन लोक आहात. Simple. 2 + 2 = 4. अगदी 2 + 2 4 यासारखं सोपी गोष्ट. If you like the company of जर backsliders, तुम्हाला मागे घसरणाऱ्या लोकांचा सहवास आवडत असेल, I'll clearly tell you you're nothing but a backslider तर yourself. मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही देखील मागे घसरलेली व्यक्ती आहात. If you like to run around with जर fornicator, तुम्हाला जारकर्मी लोकांच्या बरोबर राहायला आवडत असेल, it's obvious you like the lifestyle. You yourself in your head and your mind are a तर fornicator. तुम्हाला देखील तीच जीवनशैली आवडते. तुमच्या विचारात, तुमच्या मनात तुम्ही तसेच आहात. If you're an adulterer, तुम्ही व्यभिचारी असाल, who will be your तर friend? तुमचे मित्र कोण असतील बरं? Tell me. मला सांगा. Adulterer. तर व्यभिचारी लोकच तुमचे मित्र असतील. Your appetite. तुमची भूक, लक्षात घ्या, तुमची भूक. So तर Eve मग हवा, looked at the fruit. हवेने त्या फळाकडे पाहिलं. Sin looks very nice. पाप हे दिसायला खूपच छान दिसतं. It looks nice. हवेने पाहिलं की फळ खूपच छान दिसतं. It tastes nice. त्याची चव देखील खूपच छान आहे It will make you आणि wise. आपल्याला ते शहाणं बनविल. You know, when God says don't go into a जेव्हा door, देव सांगतो की त्या दाराने जाऊ नकोस, a door, don't go into that room. जेव्हा देव सांगतो की बाबा त्या दाराने जाऊ नकोस, Why? It's for our ते good. का सांगतो? ते आपल्या भल्याकरता सांगतो. When we go into that door, जेव्हा आपण त्या दारातून आत जातो, it opens up our whole world to all kinds of evil which God tried to spare us from in the first place. तर ते दार आपल्याला अशा गोष्टींचं दार उघडतं की ज्या गोष्टीतून देवाला आपल्याला वाचवायचं असतं, Right? नाही का? So we get exposed to all kinds of evil which we otherwise would never have been exposed to if we obeyed the word of God. जर आपण देवाच्या वचनाचं आज्ञापालन केलं असतं तर आपला त्या वाईटाशी संपर्क आला नसता. अशा गोष्टींच्या संपर्कात आपण येऊन बसतो. Never go against God's word. त्यामुळे तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध कधीही जाऊ नका. Some people go into all evil on the काही लोक internet. इंटरनेटच्या सगळ्या वाईट गोष्टींच्या आहारी जातात Makes their mind a septic tank. आणि ते आपलं मन एक घाण गटार करून टाकतात, नाही का? Then मग go befriend some girl, illicit relationship, जाऊन कुठल्या तरी मुलीबरोबर अनैतिक संबंध जोडायचे, right? नाही का? Then मग go for marriage. लग्न करायचं. You marry some girl. कुठल्या तरी मुलीशी लग्न होतं Then 1 month later, आणि लग्नानंतर एका महिन्याने I want to go to my internet म्हणतात girlfriend. मला इंटरनेटवरच्या मैत्रिणीकडे जायचंय, Right? नाही का? So, if you had never gone and chased girls on the जर internet, तुम्ही इंटरनेटवरच्या मुलींच्या कधीही मागे लागले नसता, would that be a temptation for you? तर तुमच्या करता तो कधी मोह असला No. असता का बरं? So now, तर आता because you went into a door which God told you not to do. तो तुम्हाला मोह का झाला? कारण देवाने तुम्हाला सांगितलं होतं की त्या दाराने जाऊ नकोस, तरी तुम्ही त्या दाराने आत गेला. Look at that. लक्षात घ्या, The consequence of disobedience. अवज्ञेचे परिणाम. Some of you, my young fellows and women, I think, no one knows. You know, cunning snakes, you know. No one knows. तुम्हा तरुणांना वाटतं की मी काय करतोय ते कोणालाही समजणार नाही. अगदी धूर्त सापासारखा विचार करता. What's it called? What's the cell phone? What do they call the cell phone? Mobile. Not mobile, brother. What's the other word for it? Smartphone. लोक मोबाईलला स्मार्टफोन म्हणतात, नाही का? Not flip phone. फ्लिप फोन नाही, Smartphone. स्मार्टफोन. Make the snake even smarter. असा स्मार्टफोन की जो सापांना अधिकच धूर्त बनवतो. No one looking. ते विचार करतात की बाबा आता कोणीही पाहत नाहीये, Hello. आणि हॅलो 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 करत काहीतरी संभाषण सुरू करतात. No one knows what you're doing. तुम्ही काय करता कोणालाही समजत नाही असं तुम्हाला वाटतं. And everyone knows what you're doing when your marriage ends in जेव्हा divorce. तुमच्या विवाहाचा समारोप घटस्फोटात होतो तेव्हा तुम्ही काय करत होता सगळ्यांना कळून येतं. Snake.
सापासारखे धूर्त. Look at that. तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. Nature. आपला स्वभाव कसा आहे Turn पहा. to Jesus. तुम्ही येशू ख्रिस्ताकडे वळा. He will change your life. तो तुमचं जीवन बदलून टाकेल. So what आणि happened? मग पुढे काय घडलं आपण So पाहूया. we see God said, "Hey, Adam, Adam, where are you?" देव म्हणाला की आदामा आदामा तू कोठे आहेस. And he said, "I was afraid. I hid myself." मी घाबरलो म्हणून भिवून लपलो. Look at that. लक्षात घ्या. When you go against God, you will be afraid. जेव्हा तुम्ही देवाच्या विरुद्ध जाता तेव्हा तुम्हाला भीती वाटेल. And then आणि मग पुढे काय घडलं. Adam said, आदाम म्हणाला "Oh, I heard your voice and I was afraid बागेत तुझा आवाज ऐकला व भिवून लपलो. because I was कारण naked. मी नग्न आहे. I hid myself." त्यामुळेच भिवून लपलो. God said, देवाने म्हटले "Who told you you're naked? तू नग्न आहेस तुला कोणी सांगितले. Hast thou eaten that fruit I told you don't touch?" ज्या झाडाचे फळ खाऊ नको अशी आज्ञा केली होती ते फळ तू खाल्लेस काय. Look at that. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. Adam was exposed to a whole area he should not have ever been exposed. आदामाला या सगळ्या गोष्टी उघड झाल्या की त्याला कधीही उघड व्हायला नको होत्या. Sin is like that. पाप देखील त्याच प्रकारचं असतं. Once you become a slave to pornography, एकदा का तुम्ही अश्लील चित्रफिती पाहण्याचे it गुलाम झाला. destroys lives. Once you become slave to alcohol, एकदा का तुम्ही दारूचे गुलाम झालात it destroys. तर त्या गोष्टी तुमचा नाश करतात. Once you become start taking bribes, you take bigger and bigger and bigger bribes. एकदा का तुम्ही लाच घेऊ लागले तेव्हा तुम्ही मागच्या वेळेपेक्षा मोठी मोठी लाच घेत जाता. No end. आणि मग तिला कुठलाही शेवट राहत नाही. Once you enter into adultery and fornication, जेव्हा तुम्ही व्यभिचार व जारकर्मात जाता you mean to say one person is enough? आणि मग तुम्हाला वाटतं का एक व्यक्ती पुरेशी असेल. No. नाही, एक व्यक्ती तेव्हा कधीही पुरेशी नसेल. Here we see, येथे आपण पाहतो God said, "Where are you, Adam?" देव म्हणाला आदामा तू कोठे आहेस. What did Adam say? आणि मग आदाम काय म्हणाला. Most snakish answer. अगदी सापासारखं धूर्त उत्तर. Cunning answer. अगदीच धूर्त उत्तर. Ah, Lord. प्रभू. So he's blaming God now. पाहतो आता देवालाच दोष देत होता. The woman that you gave me, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस she gave me the fruit and I ate it. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि मी ते खाल्ले. Was that an honest answer? आणि हे काय प्रामाणिक उत्तर होतं का. No. नाही. Honest answer from Adam. आदामाचं प्रामाणिक उत्तर हे असलं असतं Correct. I disobeyed की you. देवा मी तुझी आज्ञा केली आहे. I ate the fruit from the tree which you forbid us from तू touching. सांगितलं होतंस की ज्याला स्पर्शही करू नकास त्या झाडाचे फळ मी खाल्लं आहे. That is हा honesty. प्रामाणिकपणा आहे. Honest confession. आणि ही पापाची प्रामाणिकपणे केलेली कबुली होय. What did Adam say? पण आदाम काय म्हणाला. Lord, प्रभू that woman जी स्त्री that you gave me. तू मला दिलीस. So he's blaming the woman. त्यामुळे तो स्त्रीला दोष देत होता He's blaming God. आणि तो देवाला देखील दोष देत होता. Look at that. लक्षात घ्या How true it is. किती खरं आहे ते. We blame all our evil on someone else. आपण आपल्या सगळ्या वाईट गोष्टींचा दोष इतर From लोकांना God? देतो. My friends made me drink. मला दारू प्यायला मित्रांनी भाग पाडलं. Your friends make you drink? मित्रांनी तुला दारू प्यायला भाग पाडलं काय. No, 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 no. नाही. You opened your mouth and drank. तर तू स्वतःचं तोंड उघडून ती दारू प्यायलास. Your friends never forced you. तुझ्या मित्रांनी कधी तुला भरीच घातलं नाही. Put the bottle in your mouth. त्याने काय तुझ्या तोंडामध्ये ती बाटली ओतली नाही. No, they didn't do that. नाही, त्याने तसं केलं नाही. You opened your mouth. तू स्वतःचं तोंड उघडून ती दारू प्यालास. He made me do अरे it. याने मला ते करायला भाग पाडलं. No, नाही. you did it. अरे तू ते केलंस. Look how cunningly, when we confess our sin, आपण आपलं पाप किती धूर्तपणे कबूल करतो. I'm sorry, but you made me do मला it. क्षमा कर पण ते करायला मला तू भाग पाडलंस. No, no. नाही नाही ही काय प्रामाणिक कबुली नव्हे. And so, आणि मग he tried to blame God, त्याने देवाला दोष द्यायचा प्रयत्न केला. Eve, हवेला दोष द्यायचा प्रयत्न केला. and God turned to मग Eve. देव हवेकडे वळाला. What hast thou done? हवे तू हे काय केलंस. Eve was as
deceitful as the snake. हवा देखील त्या सापासारखीच फसवी होती. She wasn't honest in her confession. ती काय तिच्या कबुलीमध्ये प्रामाणिक नव्हती. Lord, प्रभू, the devil, the serpent beguiled me and I did eat. सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. Look at that. लक्षात घ्या, Instead of saying I disobeyed you, मी अवज्ञा केली आहे असं म्हणण्याच्या ऐवजी she said, that snake, ती म्हणाली त्या सर्पाने it deceived me. त्या सर्पाने मला भुरळ घातली. Look at, लक्षात घ्या, even in confession, आपल्या पाप कबुलीमध्ये there's देखील no honesty. प्रामाणिकपणा नसतो. I find it. आणि हे मला आढळून येतं. You find people doing evil, तुम्हाला लोक वाईट करताना दिसतात. you ask मग them, तुम्ही त्यांना विचारता, why are you doing that? तू असं का केलंस Oh, बरं? sorry. अरे क्षमा करा, क्षमा करा. Is that confession? आणि ही काय पाप कबुली झाली का? Yes or no? होय का नाही? No. नाही, ही काही पाप कबुली नव्हे. It wasn't voluntary. ती काही स्वतःहून केलेली पाप कबुली नव्हे. Confession comes from within. पाप कबुली ही आतून येते. You expose your own heart, तुम्ही तुमचं स्वतःचं अंतःकरण उघडं करता. not after being caught in evil. वाईट करताना पकडल्यावरती नव्हे. It's not confession. वाईट करताना पकडलं म्हणून दिलेली कबुली ही काही कबुली नसते. Here we see येथे आपण पाहतो, God had to curse Adam and Eve. देवाला आदाम आणि हवेला शाप द्यावा लागला. Let us turn to Matthew आता मत्तईकडे वळूया and see what comes from within, out of the heart of man. आणि मानवाच्या अंतःकरणातून काय बाहेर पडतं पाहूया. Matthew 15. मत्तई 15वा अध्याय. So what is inside us? आपल्या आत काय आहे? Paul is telling us. Verse 19. 19 व 20 वचन. For out of the heart proceed evil thoughts, murders, adulteries, fornications, thefts, false witness, blasphemy. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. Verse 18. But these things which proceed out of the mouth come forth from the heart, and they defile the man. 18व वचन. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. Out of the heart. अंतःकरणातून येते. Look. लक्षात घ्या. So it's our own evil nature. पहा, हा आपला स्वतःचाच वाईट स्वभाव आहे. But you know what? मग तुम्हाला माहिती आहे का, Jesus died on the cross येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. to change us, आपल्याला बदलण्याकरता, to transform us आपल्याला बदलून टाकण्याकरता, from our evil nature, आपल्या वाईट स्वभावापासून, and to give us a Christ-like आपल्याला nature. ख्रिस्तासारखा स्वभाव देण्याकरता मरण पावला. How amazing. ती आश्चर्यकारक गोष्ट. So a thieving hand आणि त्यानंतर चोरी करणारे हात becomes a giving hand. देणारे हात होतात. A hateful heart will become a loving heart. द्वेषपूर्ण अंतःकरण त्यानंतर एक प्रेम करणारे अंतःकरण बनतं. Who can do that? आणि हे कोण करू शकतं? Can money do that? पैसा हे करू शकतो का? Only Jesus. हे केवळ येशू ख्रिस्त करू शकतो. 1 John chapter 1. 1 योहान याचा पहिला अध्याय. Let us read verse 9. 9व वचन वाचूया. If we confess our sins, जर आपण आपली पापे पदरी घेतली, He is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध Transformation करील. of the heart. अंतःकरणाचा बदल. If we confess our जर sins, आपण आपली पापे पदरी घेतली म्हणजे कबूल केली, He is faithful तर तो विश्वसनीय आहे to forgive our sins पापांची क्षमा करण्याकरता, and cleanse आपल्याला us शुद्ध करण्याकरता, from all unrighteousness. सर्व अनितीपासून शुद्ध करण्याकरता विश्वसनीय आहे. So no more do we have the crooked आणि मग mind. त्यानंतर आपलं मन हे वाकडं राहत नाही. No more do we have the cunning nature. त्यानंतर आपल्यामध्ये तो धूर्त स्वभाव राहत नाही. My grandfather, when he turned from Hinduism, जेव्हा माझे आजोबा हिंदू धर्मातून देवाकडे वळाले, all the heathenism was left behind. तेव्हा त्यांच्या सगळ्या त्या वाईट चालीरीती मागे सोडल्या गेल्या. Clean cut. त्या अगदी मुळानिशी मागे सोडल्या गेल्या. No more
old garbage. त्यांच्यामध्ये सगळ्या त्या जुन्या व्यर्थ गोष्टी राहिल्याच नाहीत. The Lord transformed his life. देवाने त्यांचं जीवन बदललं. God wants to do that in each of our lives, देवाला तेच आपल्या सगळ्यांच्या जीवनात करायचं आहे, each of our homes, आपल्या सगळ्यांच्या घरात करायचं आहे. and in spite of us, even in our nation. आणि आपल्याशिवाय त्याला ते आपल्या राष्ट्रात देखील करायचं आहे. That's what the Lord does. प्रभू तेच करतो. And when your heart is transformed, जेव्हा तुमच्या अंतःकरणाचा बदल होतो, we enjoy communing with him. तेव्हा आपण देवाच्या सहभागितेचा आनंद घेऊ लागतो. We don't run and तेव्हा hide. आपण देवापासून पळून जाऊन लपत नाही. We wait for him with great anticipation. खूप आशेने आपण त्याची वाट पाहत बसतो. Lord, प्रभू speak to me. माझ्याशी बोल, Hear my cry. माझा आक्रोश ऐक. And God speaks. आणि मग देव बोलतो. If we confess our sins, जर आपण आपली पापे कबूल केली, he is faithful and तर just तो विश्वसनीय व न्यायी आहे to forgive our आपल्या sins पापाची क्षमा करण्याकरता and to cleanse us from all व आपल्याला unrighteousness. सगळ्या अनितीपासून शुद्ध करण्याकरता. So who can do तर this? हे कोण करू शकतं? Jesus. केवळ येशू. Who do we need? आपल्याला कोणाची गरज आहे? Jesus. येशूची. Who does our family need? आपल्या कुटुंबाला कोणाची गरज आहे? केवळ Jesus. येशूची. Who does our town need? आपल्या शहराला कशाची गरज आहे? Jesus. केवळ येशूची. Who does our nation आपल्या need? राष्ट्राला कोणाची गरज आहे? Jesus. केवळ येशूची. Jesus is the answer. येशू हाच एकमेव उत्तर आहे. When we humble जेव्हा ourselves आपण स्वतःला नम्र करतो तेव्हाच, and call on him, त्याचा धावा करतो तेव्हा, he will reveal himself and speak to you. तेव्हा तो आपल्याला प्रकट होतो, आपल्याशी बोलतो. He's a living तो God. जिवंत देव आहे. He's not a dead stone. तो काही मेलेला दगड नव्हे, He's a speaking God. तर तो बोलणारा देव आहे. When we cry to him, जेव्हा आपण त्याच्याकडे आक्रोश करतो, he will hear our cry. तेव्हा तो आपला आक्रोश ऐकतो. Let us pray. चला प्रार्थना करूया. Lord, हे प्रभू, thank you. You hear our cry. तू आमचा आक्रोश ऐकतो, त्याबद्दल आभार मानतो. You died on the cross to save us from our own wicked nature. वाईट स्वभावापासून वाचवण्याकरता मरण पावलास तुझे आभार मानतो. Lord, all our sin we want to confess प्रभू, आम्हाला आमची सगळी पाप कबूल करायची आहेत and put things आणि right आमच्या गोष्टी सुधारायच्या आहेत. with our parents, आमच्या पालकांबरोबर, our friends, आमच्या मित्रांबरोबर, our schools, आमच्या शाळेमधल्या गोष्टी our places of work, आणि आमच्या कामाच्या ठिकाणी देखील to put our heart right with God and man. देवाच्या आणि माणसाच्या संबंधाने आम्हाला गोष्टी सुधारायच्या आहेत. For you have said that you will cleanse us from all तू unrighteousness. म्हणालास की तू आम्हाला आमच्या अनितीपासून शुद्ध करशील. Thank you. You're a God who comes down and wants to speak to us. तू आमच्याकडे येऊन आमच्याशी बोलणार देवा, तुझे आभार मानतो. You want to talk to us. तुला आमच्याशी बोलायचं आहे. We don't want to be those who run and hide आम्हाला पळून जाऊन लपणारे व्हायचं नाही because of our आमच्या sin, पापांमुळे, but we want to get rid of our तर आम्हाला sin आमचे पाप सोडायचे आहेत, so we can enjoy your जेणेकरून presence आम्ही तुझ्या सानिध्याचा आनंद घेऊ शकू here on earth, येथे पृथ्वीवरती. so that at the end of our आणि आमच्या life जीवनाच्या शेवटाला we can enjoy your presence for तुझ्या eternity. सानिध्याचा आनंद आम्हाला अनंत काळरित्या घेता येईल. Help each one of us सगळ्यांना सहाय्य कर प्रार्थना करतो, to humble ourselves, नम्र होण्याकरता cry to आणि you. तुझ्याकडे आक्रोश करण्याकरता. You hear our cry प्रभू, तू आमची वाणी ऐकशील. and speak, we pray, प्रभू, प्रार्थना करतो की तू बोल, and change the lives of each one इथल्या here सगळ्यांचं जीवन तू बदलून टाक. and glorify your holy तुझ्या name. पवित्र नावाचा गौरव करून घे. We ask all these things in Jesus' name. सगळ्या गोष्टी आम्ही येशूच्या नावात मागतो. Amen. आमेन.